हे चाकूर शहरातून उजळमला जाणारा हा रस्ता, या रस्त्याशी लगत नगरपंचायत चाकूरच्या माध्यमातून उत्तुंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या माध्यमातून नगरपंचायतीनं वर्क ऑर्डर कार्यारंभ आदेश दिले त्या उत्तुंग कंपनीला. त्या कंपनीनं हे जे काम चालू केलेलं आहे, हे काम पहा, केवळ 4 दिवस या कामाला पूर्ण झालेले असावेत. एकच पाऊस परवाला पडला. त्या पडलेल्या पावसामुळं जर हे काम एवढं चांगल्या दर्जाचं होत असेल तर यावर देखरेख करणारे एजन्सी आणि त्या एजन्सीवर देखरेख करणारे या नगरपंचायतीचे नगर अभियंता श्रीयुत मिरकले साहेब, याचबरोबर या नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी माननीय प्रतीकजी लंबे साहेब यांना या कामाच्या माध्यमातून असा बोध व्हावा की ज्या उत्तुंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला आपण चाकूर शहरामध्ये बहुतांश कामं देता, याच कंपनीच्या माध्यमातून चाकूर शहरात नाल्यांचं काम केलं गेलंय. याच उत्तुंग कंपनीच्या माध्यमातून चाकूर शहरातली सीसी रोड केलेले आहेत. अनेकदा वाहिन्यांच्या माध्यमातून या उत्तुंग कंपनीच्या कामाच्या दर्जाचा तपासणी अहवाल यावा असं अधोरेखित केलं असताना सुद्धा यावर आपण काहीच प्रतिक्रिया किंवा काहीच पत्र केलेलं नसल्यामुळं हा त्यांचा मुजोरपणा, त्या एजन्सीचा हा दंडात्मकपणा, मुजोरपणा या एजन्सीनं केलेला आहे. हा पूर्ण भाग आमच्या चाकूर शहरातल्या दलित बांधव राहतात. या दलित बांधवांच्या घरामध्ये या नालीच्या पाण्याच्या तुंबण्यामुळं घराघरामध्ये पाणी गेलं. हे आमचे बांधव रात्रभर जागून काढलेले आहेत. हा जो अवमान, हा जो अपमान आणि हे जे दंडेमशाही या एजन्सीच्या वतीनं आणि त्यांची पाठराखण करणारे नगरपंचायतीच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बद्दल या ठिकाणी ज्यांना कामाचा अनुभव आहे, जे रात्रंदिवस हेच काम करतात. आपलं काय नाव? अरविंद भालेराव. तर अरविंद भालेरावजी, आपण सुद्धा सक्षम असे ही कामं करणारे, तुमची सुद्धा एक गुत्तेदारी आहे. आपण स्वतः कामं करतात, या कामातला तुम्हाला कळतंय काय कारण झालंय की ही नाली पडली असं तुम्हाला वाटतंय? या नालीमध्ये एकतर स्टीलचा वापर बरोबर नाही. कॉन्क्रीटचा दर्जा जी आहे, कॉन्क्रीटचा दर्जा अत्यंत निकृष्ट दर्जाचं कॉन्क्रीट आहे, त्याच्यामुळे नाली पडली आहे. तर ही नाली केव्हा तुंबली असं तुम्हाला काय सांगता येईल? पाऊस पडल्याच्या नंतर थोड्याच पावसाने नाली पडली. सगळ्या गावचं पाणी आल्याच्या नंतर पाण्याचा फ्लो जे आहे याच्यात झाल्या नसल्यामुळे नाली पडली. तर आता तुम्हाला काय अडचण काय वाटते की ह्या नालीमुळं? संपूर्ण नाली पाडावी, डबल करून नवीन नाली तयार केली. तर भालेराव यांचं मत असं आहे की ते स्वतः तज्ज्ञ आहेत या कामातले. त्यांचं मत असं आहे की ही नाली कदापि टिकू शकत नाही, कारण या नालीला जे वापरलेलं साहित्य आहे, मग ते स्टील असेल, सिमेंट असेल, ते मिश्रण असेल, ते योग्य नाही असं तुमचं मत आहे का? योग्य नाही. नगरपंचायतीला वारंवार अर्ज देऊन सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही. गुत्तेदाराला बोललं तर गुत्तेदार धमकावण्याची भाषा करत आहे. त्याच्यामुळे काम खराब होत आहे. काम काय आहे ती व्यवस्थित करून घ्या. तर नागरिकांच्या सोयीसाठी काम करावं लागतंय, ही भावना बाजूला ठेवून या सामान्य लोकांना गुत्तेदाराकडून दडपशाही केली जाते. या जनतेला मारहाण करण्याची धमकी, बरोबर आहे? बरोबर आहे, बरोबर. तर यांना ही धमकी दिली जाते गुत्तेदाराकडून. कारण का की अशाच निकृष्ट दर्जाची कामं करून त्यांनी माया जमवलेली आहे, पैसा जमवलेला आहे, म्हणून त्यांचा हा उद्रेक वाढलेला आहे. म्हणून या ठिकाणी या सर्व तरुणांच्या वतीनं बाबा हे नालीचं काम दुरुस्त नाही झालं तर काय करतात? आम्ही आंदोलन करणार. काय आंदोलनाची दिशा असेल? नगरपंचायत नालीचा गावातील कचरा नेऊन टाकणार. आत्ताच एक लेकरू म्हणत होतं त्याच्या घरात गेलं. हा एक तरुण आहे, सुशिक्षित आहे. या गरीब माणसाच्या, या विद्यार्थ्याच्या घरामध्ये रात्री पाणी तुंबलं होतं, त्याच्या भावना काय आहेत? माझ्या घराची अडचण लई खराब झाली आहे. माझ्या घरात रात्र पाऊस पडला की सगळं पाणी माझ्या घरात गाळ गळती, सगळा कचरा येत आहे.
तर सरकार म्हणतंय की गोरगरिबाच्या लेकरांनी शिकावं, सुशिक्षित व्हावं, संघटित व्हावं, असं जाणीवपूर्वक या नगरपंचायतीच्या वतीनं आणि या उत्तुंग एजन्सीच्या वतीनं जर अन्याय केला जात असेल तर आम्ही कसं जगावं आणि कसं राहावं असं या लोकांचं मत आहे. म्हणून भालेराव, जर ही नालीचं काम तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही झाल्यास आपण काय करणार आहेत? काम बंद पाडणार, कामच होऊ देणार नाही. जर तुम्हाला कोणी जर काही येऊन विनंती केली, रिक्वेस्ट केली तर रिक्वेस्ट जरी केली तर कुणाचंच काही ऐकलं जाणार नाही. काम बंद म्हणजे बंद पाडणार. तर या सर्व नागरिकांचं स्पष्ट मत आहे की जिथून नालीचं बांधकाम चालू केलंय ती नाली पूर्ण डिसमेंटल करावी, ती नाली पूर्ण पाडावी आणि नवीन नाली, नवीन काम या ठिकाणी करण्यात यावं. अन्यथा आम्ही सर्वजण आंदोलन करू. मी सौदागर हकानी, महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनल करिता, चाकूर.